हॅलो फ्रेंड, आज माझा व्हिडिओ आहे इव्हनिंगपासून चालू झालेला आहे. मी थोडंसं गॅस ओटाची जी क्लिनिंग करून घेतली होती, तो म्हणजे थोडंसं खूप दिवसापासून माझं ते क्लिनिंग थोडंसं राहून गेलं होतं. आता निवांत वेळ होता आणि तिकडलं एका साईडचं कॉर्नर ते मला खूप दिवसापासून करायचं होतं. तसे मी 8 दिवसातून साफसफाई करते, पण ते आता म्हटलं चला आता वेळ होता तर करूनच घ्यावे म्हटलं. तर मग मी ते हातात घेतलं. ते माझ्या काचेच्या भरण्या आहे, ते सांभाळूनच जपावं लागते चिनी मातेच्या. तर मग मी ते पुसून घेतलं. त्याच्यामध्ये मी त्या बघा किती छान दिसते ना, मी त्या सेलमधून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी काळा मसाला वगैरे असंच म्हणजे हाताखाली लवकर घेता येईल म्हणून मी गॅसच्या ओट्याला कॉर्नरला ठेवते त्या. आणि मी मग आता म्हटलं चला तिकडलं कॉर्नर साफ करून घ्यावे गॅस ओट्याजवळचा. मी थोडं साफ केलं की स्वच्छ राहतो. आणि मी असा एक होममेड स्प्रे बनवून घेतला गॅस ओटा पुसायला. खूप इझी जातो, म्हणजे आपण रात्री वगैरे कधी आपल्याला स्वयंपाक झाल्यानंतर लगेच पुसता यावे म्हणून. आणि मग मी ते पुसून घेतलं आणि मग म्हटलं चल आणि दोन्ही कपडे मस्त हाती धरायचे वगैरे 2 कपडे घेते, एक सुका कपडा आणि एक ओल्या कपड्याने पूर्ण स्प्रे मारून पुसून घेते. मग पूर्ण कोरड्या कपड्याने पुसून घेतलं की गॅस ओटा अगदी चकाचक दिसतो आपल्याला. सकाळच्या वेळेला खूप घाई राहते आणि मग तेलकट डाग वगैरे राहतात, तर मग आपण घाई तो पुसल्या जात नाही. तर मग निवांतपणे जेव्हा आपण चहा वगैरे मांडतो त्यावेळेला आपण तो पुसून घेतला तर स्वच्छ राहतो. तर म्हटलं आता माझे 4 वाजतापासून पुन्हा माझ्या कामाची सुरुवात अशीच राहते. मग मी थोडंसं जे काही मला काम करायचं राहिलं की ते मी साफसफाई करून घेते 4 वाजताच्या टायमिंगला वगैरे, जे मला किचनचं कामाबद्दल. कधी फ्रीज वगैरे, कधी एखादी अलमारी साफ करायची राहिली तर मी त्याच वेळेला करून घेतो 4 वाजतासाठी. तो टायमिंग माझ्यासाठी खूप उपयोगी असतो, कारण की सारांश ट्युशनला जातो ना 3 वाजता. 3 ते तो 5 वाजेपर्यंत घरी राहत नाही. मग त्याच्यानंतर मग मला निवांत वेळ मिळतो. त्याच्यानंतर मी एखादी कॉर्नर काढते पुसायला, कधी एखादी रॅक काढतो, कधी असं काही पण काढते. जे मला कोणतं काम राहिलं मी त्या दरम्यान करून घेते. कधी गहू निसायचं, कधी डाळ वगैरे निसायचं, असे कामं मी निवांतपणे करत असते. तर चला म्हटलं आज मला तो गॅस ओटा खूप दिवसापासून तेलकट झाला आणि आता सुट्ट्या लागल्या ना, तर मग क्रिसमसच्या तर काही ना काही घरात साफसफाई होऊन गेली होती. तर मग त्याच्यानंतर मी ते बनवायला घेतला. तर मग निवांतपणे मी चहा मांडत होती. मग चहा करून घेतला. चहा करून घेतला. आणि मग मी आता चहा फ्रेश चहा पुढे काम करायला आणि एकदम फ्रेश होऊन घेतलं. तर मग आता म्हटलं चहा होतपर्यंत मला भिजून घ्यावे. तर मग थोडीशी स्वयंपाकाची बेसिक तयारी मी करून घेतली आता. तर मग इकडे मी चहा ठेवला आणि मी लगेचच कणिक मळवासाठी घेऊन घेतली होती. कणिक भिजून घेते म्हणजे तोपर्यंत छान मुरून होऊन जाते कणिक मळले की. अशा पद्धतीने माझं इव्हनिंगचं म्हणजे ना हे राहतात रुटीन राहतात काम करण्याचं. तर मग बघा मी आता कणिक वगैरे मळून घेतली. आणि मग लगेच इकडे चहा पण झाला होता. छान अद्रक टाकून चहा मांडला होता आणि मग मी चहा वगैरे घेऊन चहा बिस्किट वगैरे घेतले होते. थोडंसं छान वाटतं आणि संध्याकाळी थोडंसं आपल्याला बराच वेळ मिळतो, थोडंसं बसायला वगैरे वेळ मिळतो. मग थोडंसं आरामात चहा वगैरे पिणं होऊन जातात. चहा पिऊन झाल्यानंतर मग मी सारांसोबत खेळायला बाहेर गेली होती. तो फुटबॉल खेळतो म्हणत होता अंगणामध्ये. मग त्याला म्हटलं तू खेळ. मग दिवाबत्तीची वेळ झाली. मग दिवा वगैरे लावला. बघा दिवा वगैरे लावून घेतला आणि मग तुळशीजवळ पण दिवा झाला. असा झाला माझा ब्लॉग आजचा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि काही चुकलं असेल